संविधान संविधान, ये है भारत माता की शान। संविधान संविधान, ये है भारत माता की शान। जितना तुम इसका आदर करोगे उतना बढ़ेगा सम्मान। संविधान संविधान। नाही कुणाचा ताप मी, करतो सर्वांना कोआप मी, सर्व जनांना जोडणारा ऐसा दिलदार श्रीनाथ मी, ऐसा दिलदार श्रीनाथ मी, असे हे स्थायी समितीचे पुणे शहराचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले साहेब यांचा देखील महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं अत्यंत आदरपूर्वक सन्मान होतोय। सगळ्यांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं। आता ते स्टँडिंग कमिटीचं बजेट बनवणं खूप चिकट काम आहे, कुठंतरी एकांत बसल्याशिवाय ते होत नाही। माझं ऐकलं आणि माझी विनंती, माझी म्हणजे तमाम आंबेडकरी चळवळीतील पुण्यातल्या कार्यकर्त्याची विनंती ही माझ्या मार्फत या ठिकाणी ताईंपर्यंत पोहोचली आणि आज 1 कोटी रुपये हे मेघडंबरीसाठी तरतूद महापालिकेच्या पुस्तकात झाली। आता तवा त्याचं हेड चालू होईल तवा 1 कोटीपेक्षा अधिक जरी रक्कम लागली तरी 100% महापालिका ती खर्च करणार। आणि निस्तात पुतळा नाही, या परिसरातलं अजून चांगलं म्हणजे विमानतळावरून निघणारा माणूस रमाईकडे असा आल्यानंतर तो एरडातून त्याला रमाईचं दर्शन झालं पाहिजे, त्यारे रमाईचा पुतळा आहे आणि बाबासाहेबांची रमाई इथं उभी आहे असं एक चित्र पुण्यामध्ये प्रवेश करताना होणार आहे। दुसरी गोष्ट, मी त्या दिवशी सहज बोललो की बाबासाहेब आंबेडकरांचा जो उद्यानातला पुतळा आहे तो पुतळा आमच्या आईबापांनी निर्माण केलेला आहे। 1-1 रुपयातून तो दानातून पुतळा झालेला आहे। त्या पुतळ्याचं देखील प्रवेशद्वार आणि बाकीची कामं थोडी राहिलेली आहेत। त्याचं ते मी त्या काळ भवन खात्याला देखील सांगितलं, त्याचं सगळं स्ट्रक्चर ऑडिट आणि बाकी सगळं त्याचं संरक्षण व्हावं आणि पूर्ण त्या परिसरातील एक चांगलं डेकोरेशन पुन्हा एकदा ते सगळे तोडून अत्यंत चांगलं काय करता येईल का अशी सूचना मी महापौरांना मॅडमकडे मांडली, भीमालेंकडे मांडली, ती मान्य झाली। त्याला 1 कोटी रुपयाची तरतूद झाली। त्यामुळं मी ह्या कामाचं श्रेय आदरणीय महापौरांना देईल की त्यांना आम्ही त्या सभेमध्ये त्यांनी मान्य केलं आणि आता लवकरात लवकर या ठिकाणी कामाला सुरुवात व्हावी। अजून खूप कामं करायच्यात। मी पुन्हा एकदा या स्मारक समितीचे प्रमुख आदरणीय विठ्ठल गायकवाड आणि समिती यांचं मनापासून अभिनंदन करेल। तुम्ही आमचा जयंतीच्या अगोदर सत्कार केला। जय भीम। राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, माता अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई, महामानव बाबासाहेब आंबेडकर, महामाता रमाबाई यांना सगळ्यांना वंदन करून याच्या भाषणाची सुरुवात करते। खरं तर इथे आलेले सर्वच मान्यवर आहेत, परंतु व्यासपीठावर उपस्थित जागतिक विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस सर आणि ज्यांच्या हस्ते माझा हा आपण सत्कार केलेला आहे ते, आणि अध्यक्ष माननीय प्रमोदजी आडकर, आमचे सहकारी डेप्युटी मेयर परशुरामजी वाडेकर, त्यांच्या सौ वाडेकर ताई, इथे उपस्थित सर्व लताताई असतील, आमचे सगळे सहकारी। आज एका भावाने बहिणीचं भरभरून कौतुक केलेलं आहे। माझं कामाची पद्धत खरं तर वेगळी आहे। मी इतकी कामं करत आले आजपर्यंत, परंतु काम करत असताना कौतुक स्वीकारण्याची अजिबातच सवय नाही। काम करत राहायचं आणि माता रमाईंसाठी जो काही तरतूद उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यासाठी कौतुक स्वीकारणं मला योग्य वाटत नव्हतं, म्हणून मला इथे येण्याचा संकोच होता। ते खरं आमचं भाग्य आहे आणि ते कर्तव्य आहे आमचं
ते केलं पाहिजे आम्ही सगळ्यांनी. बाबासाहेबांनी कोणत्या एका समाजासाठी नाही, माता रमाईंनी कुठल्या एका समाजासाठी काही केलेलं नाही, तर सगळ्या मानवजातीसाठी, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी काम केलं, समाज हितासाठी, जनतेच्या कल्याणासाठी काम केलं. आंबेडकर जयंतीच्या पूर्वतयारीसाठी बैठक घेतली. त्यावेळेला एक सूर आला जे कोणी उपस्थित होतील त्यांच्याकडनं, की आम्हाला काही गोष्टींसाठी नीती पाहिजे, आपल्याला काही काही कामं करायची आहेत. तेव्हा हे दोन्ही विषय आले, सुशोभीकरणाचा असेल, स्मारकासाठी असेल, निधी पाहिजे म्हणून सांगितलं गेलं. आम्ही दोघांनी एकमताने मान्य केलं आपण करूयात. परंतु कौतुक ह्यांचं आहे, आठवणीने अगदी न विसरता त्यांनी मला फोन केला. मला ते म्हणाले की तुम्ही सगळे बजेट करायला बसल्यात, मला माहिती आहे, त्यामुळे त्या बजेटमध्ये ह्याची आर्थिक तरतूद करायला अजिबात विसरू नका. मी त्यांना म्हणलं करणार आहे, तुम्ही काळजी करू नका. तरी सुद्धा त्यांनी SMS करून मला त्या हेड काय असलं पाहिजे, त्या हेड खाली काय तरतूद असली पाहिजे, त्याचं हेडिंग कसलं असलं पाहिजे, म्हणजे बजेटमध्ये नावानिशी तरतूद आली की ते बरोबर कामं होतात. ते करण्याचं काम यांचं आहे. मी बरोबर तसंच्या तसं पुढे पाठवून त्यांच्याकडनं ते प्रिंट करून घेतलं. आणि आपले चेअरमन असतील, त्यांनी सुद्धा खरं तर या विषयासाठी विरोध असण्याचं काही कारणच नाही ना, कशाला कोण विरोध करेल. सगळ्यांनी मान्य केलं, त्यांनी सुद्धा बरोबर ते आणलं. आणि म्हणून हे या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि हे काम आता होणार आहे. म्हणजे मी म्हणाले तसं आहे, कुठल्याही एका व्यक्तीचं काम नाही, हे सगळ्यांचं समूहाने एकत्र मिळून करण्याचं काम आहे. आणि पुढचे सगळे म्हणजे आता ही एक टर्म 5 वर्षाची आहे. आमचा कार्यकाळ किती हे आम्हाला दोघांना माहिती नाही अजून. जेवढा असेल तेवढा एक मताने काम करणार. मी अभिनंदन करतो दोघांचे, महापौर आणि उपमहापौर यांचं. इतकी एकरूपता, रमाईच्या पावलाशी परशुराम वाडेकरांची एकरूपता मी समजू शकतो. त्यांची जवळीक, त्यांची आत्मीयता ही मला स्वाभाविकपणे वाटते. पण आमच्या मंजुषाताई नागपूर यांची तादात्म्य अवस्था, रमाईच्या पावलांची एकरूप होण्याची क्षमता, त्यांच्या भाषणातील, भूमिकेतील आतला स्वर आणि मानव कल्याणाची एकूण भूमिका, त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन हा मला अनुभवताना, ऐकताना अत्यंत आश्चर्य वाटलं आणि अत्यंत समाधानही वाटलं. आणि म्हणून या दोघांचे मी आपणा सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं मी जाहीर अभिनंदन करतो. मंजुषाताईंची अत्यंत उच्च विद्याविभूषित अशा प्रकारच्या या ताई आहेत. त्यांचं भाषण म्हणजे पुढाऱ्यांचं भाषण नाही, ती कमेंटमेंट आहे. एका समृद्ध अशा प्रकारच्या विचार चिंतनाचा तो परिपाक आहे. संवादी भूमिकेतून त्या रमाईशी या ठिकाणी शरण जाण्यासाठी आल्या. त्या कुठल्याही पक्षाच्या असोत, पण त्या महापौर झाल्यापासून त्या सर्व पुणे शहरातल्या सर्व जनतेच्या, सर्व जाती धर्माच्या, सर्व पक्षाच्या जनतेच्या त्या महापौर आहेत. ही भूमिका महत्त्वाची वाटते. या कार्यक्रमाचं विशेष असं आहे की इथे शेख नावाचे मुस्लिम ग्रस्त आणि बाकीचेही आलेले आहेत. इथं विल्सन चंदेले ख्रिश्चन समाजाचे आलेले आहेत. इथे मारुती डोंगरे हिंदू समाजाचे आहेत. बौद्ध, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्वांना दिलासा मिळतो तो रमाईच्या पायाशी. त्याच रमाईच्या पायाशी आमच्या ताई इथे आल्या आणि 1 कोटी घेऊन आलेले आहेत. 1 कोटीचं शब्द आश्वासन नाही, ती कृतिशीलता, प्रत्यक्ष प्रिंटिंग मध्ये ते घालणारे शब्द घालावेत अशा प्रकारची त्यांनी संकल्पना रुजवली. आणि परशुराम वाडेकर हे उपमहापौर असताना त्यांना भाऊ मानणं आणि त्यांना बहीण मानणं हे पुण्याच्या इतिहासामध्ये कुठल्याही महापौरांच्या ठिकाणी आणि उपमहापौरांच्या ठिकाणी झालं नाही. असं सुंदर उदाहरण RPIचे परशुराम वाडेकर आणि भाजपच्या आमच्या मंजुषाताई, हा संवाद मला अर्थपूर्ण वाटतो. हिंदू आणि बौद्ध धर्माचा संवाद वाटतो. या संवादाला लोकशाहीमध्ये अत्यंत निर्णायक महत्व आहे. परशुराम वाडेकर सातत्याने असल आमच्याकडे पाठपुरावा करत होते आणि महापौरांनी सांगितलं मला की भीमाले साहेब आपल्याला ह्या स्टँडिंग कमिटीमध्ये माता रमाबाई आंबेडकर ह्या ठिकाणी मेघडंबरी असेल
आणि त्याच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करायचा आहे. मला वाटतं की परशुराम वाडेकरांचा फॉलोअप महापौरांनी त्यात पुढाकार घेऊन मला सांगितलं. मी भाग्यवान आहे की माता रमाई आंबेडकरांसाठी छोटासा निधी देण्यासाठी मला वाटतं की माझ्या भाग्यात ते होतं. आणि एवढंच नाहीये, आणि पुढच्या काळातही मी ह्या ठिकाणी आश्वासन देतो की ह्यासाठी स्मारकासाठी जो जो निधी लागेल, इथं सुरुवात आहे. वर्षभरामधले आपले कार्यक्रम असतील, ह्या ठिकाणी मेघडंबरी असेल, पूर्णपणे स्मारकासाठी जे करायचे ह्या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो. हे छोटंसं काम आहे. सबनी साहेबांनी सांगितलं की फार काय मी उपकार केले नाही, काय काम केलं नाही, ह्याच्यापेक्षा चांगलं काम आम्हाला पुढे करायचंय. ह्या ठिकाणची आठवण तुम्हाला सांगतो. राष्ट्रपती कोविंदजी इथं आले होते आणि ह्या सगळ्या विठ्ठलजी गायकवाड आणि सर्व मला वाटतं की चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी येऊन आम्हाला महापौरांना एक आव्हान दिलं होतं की पुढच्या काळामध्ये हा पुतळा आम्ही इथं बसवतोय आणि महानगरपालिकेने त्यात पुढाकार घ्यायचा आहे. मग राष्ट्रपती इथं आल्यानंतर तो भव्य कार्यक्रम इकडे झाला. त्यावेळी मी महापालिकेचा सभागृह नेता होतो आणि आज स्मारक झाल्यानंतर मी चेअरमन म्हणून इथं आलोय. रमाई माताची जेवढी सेवा करेल, त्यांच्या विचाराने मला वाटतं काही करेल तर नक्कीच शहर असेल त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहणार आहेत. आणि या पुणे शहरामध्ये फक्त स्मारकाच्या माध्यमातून नाहीत, त्यांचे विचार घेऊन आपण काम केले पाहिजेत. आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून नाहीये, या चळवळीतला कार्यकर्ता मी सुद्धा पेठांमध्ये कष्टकऱ्यांमध्ये वाढलेलो आहे. मला माहिती आहे की कष्टकऱ्यांचे हाल काय असतात आणि या सगळ्यांचे विचार घेऊन पुढे आम्ही काम करणारे आहोत. दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथे सुद्धा मेघडंबरी आणि सुशोभीकरणाला सुद्धा 1 कोटी रुपये आम्ही तिथे दिलेले आहेत. तेही परशुराम वाडेकर असेल, समिती असेल आणि माननीय महापौरांनी त्यात पुढाकार घेतला, त्यालाही तरतूद केली आहे. तर ही सुरुवात असताना मला असं वाटतं की इथं जे सर्वजण जे आयुष्यभर काम करतात, समाजासाठी जी गरज आहे त्यासाठी सुद्धा महानगरपालिका पुढच्या काळामध्ये कटिबद्ध राहणार आहेत. अनेक प्रकल्प असेल, त्याच्या विचाराने असेल, त्याच्या नावाने या शहरामध्ये विविध कार्यक्रम आपल्याला करायचे आहेत. त्यांचे विचार फक्त जयंती किंवा एखाद्या दिवशी न करता वर्षभर या शहरात, राज्यात, देशात राहिले पाहिजे या विचाराने आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. पुन्हा एकदा या पुण्यनगरीमध्ये ज्यावेळी या स्मारकाचा त्या पुतळ्यासाठी ज्यावेळी हे सगळी टीम आली होती, त्यांनी स्वखर्चाने हा स्टॅच्यू त्यांनी दिला. मला आठवतो तो दिवस. आणि त्यात महानगरपालिकेने पुढाकार घेऊन राष्ट्रपती इथं आले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मला वाटतं हा पुतळ्याचं अनावरण झालं. ही भाग्याची गोष्ट. आणि इथल्या असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मलाही तो दिवस आठवतो की त्या कार्यक्रमात मी आज होतो इथं. आणि पुढच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये सातत्याने इथं येण्यासाठी माझा मानस असणार आहे. आणि या स्मारकाच्या वतीने शहरभर आपण जे कार्यक्रम सांगतात त्या कार्यक्रमामध्ये एक कार्यकर्ता म्हणून, पद असतं पद जातं पण विचार कधी संपत नाहीत, विचाराने काम करणारा कार्यकर्ता आहे. पूर्ण माझ्या आयुष्यात जेवढे दिवस असतील त्या दिवसामध्ये माताबाई रमाई असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, याचे विचार मनात ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे. या ठिकाणी आपण छोट्याशा कार्यक्रमासाठी सुद्धा आम्हाला मान दिला, पण हे आम्ही मानाचे नाहीयेत, आमचं कर्तव्यच आहे. आता सबनीसांनी सांगितलंय की निधी फार 1 कोटी छोटा आहे, हजारो कोटी रुपये सुद्धा कमी केले तरी मला वाटतं इथं कमी आहे. आणि ह्या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत. पुन्हा एकदा या सर्व टीम असेल, स्मारक समिती असेल, यांनी आयुष्य घातले, पूर्णपणे कष्ट केलेत, त्यावेळेस स्मारक झाले. माता रमाईचा पुतळा इथं झालाय आणि पुढच्या काळातही शहरभर आपण कार्यक्रम करावे. पुणे महापालिका आपल्या पाठीशी. मी परशुराम वाडेकर उपमहापौरांचं मनापासून अभिनंदन करतो, महापौरांचं अभिनंदन करतो की त्यांनी या प्रकारामध्ये पुढाकार घेऊन बजेट तरतूद करायला लावली. आणि वर्षभर सुद्धा आम्ही नक्की पुढच्या कार्यक्रमात कटिबद्ध राहणार आहोत. सर्वांचं समिती इथं उपस्थितीचं मनापासून स्वागत करतो. तो आज मी तिन्ही जणांचं मी अभिनंदन करते की हे बरेच आज 14 वर्ष झाले महामाता रमाई स्मारक हा कार्यक्रम चालू असतो आणि दरवेळेस 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत हा महोत्सव चालू केलेला आहे. आणि हा कार्यक्रम आज कोणाचा हे नाही, पण सर्व खिशातले पैसे घालून हा कार्यक्रम आपण करत असतो. आणि आज 1 कोटीचे निधी प्राप्त करून दिल्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानून खरोखर जेवढं काही बोलावं तेवढं कमीच आहे. आज परशुराम दादांबद्दल जर सांगायचं म्हटलं, इथे जसं नाना राजगुरू जयंती जशी साजरी करत होते तसेच ते देखील सकाळी धम्मपाठ म्हणा किंवा कोणताही कार्यक्रम असला तर ते सातत्याने तिथे चालू ठेवलेला आहे. आणि माता रमाईंचा कार्यक्रम देखील आम्ही 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी हा महोत्सव आम्ही नेहमी चालू
चालू करत आहोत आणि 14 वर्ष आज पूर्ण झालेले आहेत. सातत्याने या इथे कार्यक्रम घेतले जातात. वेगवेगळे कार्यक्रम घेऊन या रमाईंना जागृत केलेला आहे आणि घर तेथे रमाई हा सुद्धा आम्ही अभियान चालवला. आता या महोत्सवामध्ये आम्ही ठेवलं होतं की घर तेथे उद्योजक हे सुद्धा हा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि असा या कार्यक्रमात रमाईंचा महोत्सव जिथे साजरा होतो. मी तुम्हाला विनंती करते की आज नायडू या भागामध्ये आमचं सांस्कृतिक जो हे आहे मंडळ, तर तिथे आपण गोरगरिबांसाठी नानांच्या नावाने तिथे आपण विवाह चालू केलेले जातात किंवा काय. पण मला सुद्धा आपली विनंती आहे का त्या स्मारकाला देखील आपण थोडी निधी वाढवली तर चांगलं मोठा हाल होईल आणि गोरगरिबांचे लग्न तिथं पार पडतील. तुम्ही एकदा वाटलं तर व्हिजिट द्या आणि तो कार्यक्रम सुद्धा आपण तुमच्या नेतृत्वाखालीच आपण तो हॉल तयार करूया.